श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शके 1837च्या माघ वद्य नवमीला म्हणजेच दासनवमीच्या दिवशी दिनांक 27 फेब्रुवारी 1916ला श्री महाराजांचे वैराग्य पाहून श्री रामानंद महाराजांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली. सन 1920च्या मकर संक्रांतीला गृहासह सर्वस्वाचं दान केल्यापासून श्री महाराज श्री समर्थ संप्रदायाप्रमाणे मनाचे श्लोक म्हणून भिक्षा मागत असत व त्यावर आपला चरितार्थ चालवीत आणि अखंड श्री सद्गुरू रामरायाचं दास्यत्व करून अखंड त्यांच्याच अनुसंधानात राहत असत. रामदासी सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे त्यांची भिक्षेची पद्धत होती. ती कशी ते पाहूया. सकाळचा नित्यनेम आटोपल्यावर ते भिक्षेसाठी निघत असत. तेव्हा आधी ते श्री सद्गुरू रामरायासमोर पाट मांडून त्यावर रामनामी रामनामांकित भगवे वस्त्र, कुबडी, झोळी, भिक्षेसाठी एक पात्र आणि भजनासाठी एक झांज ठेवीत असत. नंतर रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम असा त्रिवार नामघोष करून मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा हा श्लोक म्हणून व जय जय रघुवीर समर्थ असा घोष करून श्री सद्गुरू रामरायाला साष्टांग दंडवत घालीत व पुन्हा रघुपती राघव राजा रामचा जयघोष करीत मस्तकावर रामनामी बांधित असत. नंतर आपले मनोगत व्यक्त करणारा रघुनायका नेटका दास तुझा, तुला विकलासे स्वये देह माझा, सदा सर्व भावे करी दास्य तुझे, देई आपुले वेश वेतन मागे हा श्लोक म्हणून अंगावर रामनामांकित भगवे वस्त्र परिधान करून पुढील तुझा भिक्षकू दात या रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंतित से गा महेंद्रा, प्रजाधीश देशा उर पूर्ण द्यावे, भव दैन्य हे देश धाडी करावे, जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक म्हणून पुढील श्लोक म्हणताना कुबडी डाव्या खांद्यावरून उजवीकडे सोडीत तुझे मारुती सारिखे दास देवा, मज मानवा किंकरा कोण केवा, दीनानाथ हे ब्रीद विख्यात गाजे, तेणे मानसी थोर आनंद माजे, जय जय रघुवीर समर्थ म्हणून नवविध भक्तीच्या कोठड्या दिव्य जिला, आगम निगम चारी शोभती पक्ष जिला, म्हणवनी विनवितो मुक्ती देई तू दासा, शरण तुझ कामधेनु तोडी संसार पाशा, जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक म्हणताना झोळी घेऊन ती उजव्या खांद्यावरून डाव्या बाजूला सोडीत असत. नंतर भिक्षापात्र हाती घेऊन हे दीनबंधू परमदयाळा कृपासागरा सद्गुरू राया, या भवसागरातून मला पार करा म्हणून विनवणी करणारा भवापासुनी सद्गुरु तारी बापा, सदा सौख्य दे छेदुनी पुण्य पापा, धरी कास मी दास तुझा दयाळा, दिना रक्षितू दीनबंधू कृपाळा हा श्लोक म्हणून व जय जय रघुवीर समर्थ असा उच्च स्वरात जयघोष करून ते सद्गुरू रामरायाला प्रदक्षिणा घालून भिक्षेला निघत. आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत असे. त्यांच्या चालण्यात पौरुषेयता असून वाणीत अत्यंत आर्जवता होती. त्यांच्या पवित्र आचरणाचा परिचय तर सर्वांनाच होता. त्यांचे डोळे नेहमीच कारुण्याने ओथंबलेले असत. त्यांच्या चालण्या बोलण्यातून प्रत्यक्ष समर्थ पुन्हा अवतीर्ण झाल्यासारखे वाटे. नंतर घरासमोर उभे राहून ते प्रथम घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक म्हणत असत.
श्री महाराजांचा श्लोक कानावर येताच माता भगिनी हातातील सर्व कामे सोडून भिक्षा घालण्यासाठी घरासमोर येऊन त्यांना धान्य द्रव्याची भिक्षा घालून श्री महाराजांचं दर्शन घेत. श्री महाराज त्यांना झोळीतील धान्याचा थोडा प्रसाद देत. कमरेला धोतर, अंगावर रामनामांकित वस्त्र, मस्तकावर रामनामी, भाळी सुंदर त्रिपुंड, चेहऱ्यावर रामनामांकित मुद्रा, गळ्यात तुळशीची माळ, काखेत एका बाजूला झोळी तर दुसऱ्या बाजूला कुबडी, असा त्यांचा सुंदर वेश सर्वांचे चित्त आकर्षण करून घेई. श्री महाराज भिक्षेसाठी जात असताना रस्त्यातून जाणारे येणारे गावातील प्रतिष्ठित मंडळी, भिक्षा मार्गावरील दुकानदार बाहेर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार करीत. भिक्षा पूर्ण होईपर्यंत रामनामा व्यतिरिक्त ते काहीही बोलत नसत किंवा कुठेही खाली बसत नसत. देवस्थान सोडून कुणाच्या घरी जात नसत, परंतु अपवाद म्हणून कुणी आजारी असल्यास त्यांच्या घरी मात्र जात असत. सकाळी 8 ते 11च्या दरम्यान श्री महाराज अशी भिक्षा करीत असत. कधीकधी भिक्षेचे धान्य जास्त असल्यास ते माई, सावजी किंवा एखाद्या भक्ताकडे झोळी रिकामी करीत. या भिक्षेच्या मिसे फिरत असताना श्री महाराज लोकांच्या परिस्थितीचे अवलोकन करीत होते, त्यांचं दुःख जाणून घेत होते, सान थोराचं परीक्षण करीत होते, जनांचं अज्ञान नष्ट करून त्यांना शिकवित होते, पतितांना पावन करीत होते, हृदयाचा ठाव घेत अनेकांच्या अंतरी भरून राहत होते. सृष्टीत भगवत भजन वाढवित होते, जीव जीवात घालून व आत्मा आत्म्यात मिसळून सर्वांशी एकरूप होत होते आणि परांतराचा शोध घेत कीर्तिरूपाने बहुतेकांच्या मुखी अखंड राहत होते. ते भिक्षा मागताना कुठेही खाणेपिणे करीत नसत. संप्रदायाची रीत अगदी कटाक्षपूर्वक पाळीत असत. कसबा पेठ, बुंदेलपुरा, सावजी वेटाळ, माळीपुरा, धनगरपुरा, लिंगायतपुरा, मारवाडीपुरा अशी सर्वत्र भिक्षा ते मागत असत. माध्यान्हापूर्वी भिक्षा मागून परत येत आणि पुन्हा भवापासुनी सद्गुरु तारी बापा हा श्लोक म्हणून मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. हा शेवटचा श्लोक म्हणून श्री सद्गुरू रामरायाला साष्टांग नमस्कार घालीत असत. श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमाने श्री महाराजांनी भिक्षेची सेवा अशी एकनिष्ठपणे केली. श्री महाराजांनी पुढे काही भक्त मंडळींनाही रामदासी दीक्षा दिली. श्री समर्थांच्या पुण्यतिथीला म्हणजे दासनवमीला सर्व दीक्षेकऱ्यांबरोबर श्री महाराज भिक्षेला जात. हजारोंनी भक्तगण या भिक्षाफेरीत सहभागी होत. गोंदवल्यासही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी श्री महाराज भिक्षाफेरी काढत असत. आजही मंदिरात सांप्रदायिक भिक्षा सुरू आहे. श्री समर्थांच्या कृपेने सांप्रदायिक भिक्षेवर हे संस्थान सर्वांगीण उन्नती करीत आहे. जय जय रघुवीर समर्थ. असो साधक हो, सर्वत्र पसरलेल्या अंधारातून साखरखेरड्याला सुखरूपपणे कसं पोहोचावं या विचारात असलेल्या साधकासोबत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी केलेली लीला आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.